डॉक्युमेंटवर पाणी देते गुलाल लावा त्या गुलाल घ्या की गुलाल गुलाल ना गुलाल आणा की हे कुठे दिया साईडला आया अब हे कुठे संग्राम भाई संग्राम भाई आणि पाटे मग आहेत तुमची हो हो दिलेश सर हिम्मत आणि दिलेश सर या बाबा आणि पाटे मग आहेत तुमची हो हो दिलेश सर हिम्मत आणि दिलेश सर अरे किती मिठी रे तुझी गोपाळ कदम मी सन 2000 पासून आदरणीय डॉक्टर पदमसिंह पाटील साहेबांचा सक्रिय कार्यकर्ता आहे. आदरणीय डॉक्टर साहेब हे माझ्या गावाशेजारी आहेत. माझं वाणेवाडी गाव आहे. वाणेवाडीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर तेरे गाव आहे. आणि आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे आमचे हे 12 वाडे आहेत आमच्या. आणि साहेबांचं ते म्हणजे हे बघून म्हणजे कर्तृत्व बघून मीही राजकारणात ओढलो गेलो. नंतर मी 2002ला आमचे नायकवाडी तात्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ते आमचे सदस्य झाले. आणि 2005ला तात्या आमचे उपाध्यक्ष झाले. आणि तिथून आमचे तात्या जे आहेत नायकवाडी तात्या ते प्रतिष्ठान राणा जगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठान काढलं आम्ही दादा मंत्री झाल्यानंतर. आणि त्याचे अध्यक्ष तात्या होते नायकवाडी तात्या. आणि मग नंतर आम्ही काय केलं की बाबा उपाध्यक्ष झाल्यानंतर मला युवा प्रतिष्ठानचं तालुका कार्यकारिणीचं कोषाध्यक्ष करण्यात आलं मला. तिथून मी आज आदरणीय दादासोबत जोडलो गेलो. आणि तिथून म्हणजे 2002 ते आज 2026 आहे की गेली जवळजवळ 22 ते 23 वर्ष झालं मी दादांचा एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून वावरतोय. आणि आज माझी राजकीय पार्श्वभूमी नाही. मी एक सामान्य माणूस आहे. म्हणजे माझे तसा विचार केला तर मला म्हणजे आमच्या घरात कोणी राजकारणी नाही किंवा काही नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. बाबा गोरगरिबाच्या प्रश्नाची जाण आहे मला. आणि मी लोकांची कामं केली. आणि माझं वाणेवाडी गाव हे एक लिंगायत समाजाचं प्राबल्य असणारं गाव आहे. 80% गाव आमचं लिंगायत समाज आहे. आणि त्या समाजाने सुद्धा मला 10 वर्ष गावात निवडून दिलं फक्त माझं म्हणजे काम बघून. आणि त्यांचा मी ऋणी आहे, आभारी आहे मी की बाबा माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांनी संधी दिली, मला 10 वर्ष निवडून दिलं. आणि त्यामुळे मी आज तालुक्याला येऊ शकलो. आणि कालचं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर मला कालच्या आमच्या वाणेवाडी गावातून 890 मतदान झालं होतं. 890 पैकी 710 मतदान देऊन वाणेवाडीतील मायबाप जनतेने मला म्हणजे लीड द्यायचं काम केलं. आणि मला प्रोत्साहन देऊन मला निवडून दिलं. त्यांचाही मी आभारी आहे. आणि विशेष आभार माझे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांचे व पाटील परिवाराचे मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला माझा जर विचार केला तर माझं म्हणजे कुणी बॅकिंग करणार नाही किंवा माझी कुणी शिफारस करणार नाही. फक्त माझी एकच जमेची बाजू की मी दादाचा एक निष्ठ कार्यकर्ता आहे आदरणीय दादांचं. आणि मला त्या म्हणजे 22 वर्षाची मी दादांसाठी काम केलं त्याचं आज मला कुठेतरी फळ मिळालंय. त्यामुळे मी दादांचे शतशः आभार मानतो. पाटील परिवारचे सदस्य आभार मानतो. आणि भारतीय जनता पार्टीचे श्रेष्ठ नेतृत्व आदरणीय सगळे जिल्ह्याचे नेते मंडळ त्यांच्याही आभार मानतो. माझ्या पत्नीला की पंचायत समिती सभापती म्हणून आज घोषित होत आहेत. काय त्यांचं नाव? गोकर्णा गोपाळ कदम. नामच असं आहे की आज आपल्या धाराशिव तालुक्यामध्ये जर काम करणारा माणूस म्हणून दादाची प्रचिती आहे. विमा असू दे, शेतकऱ्यांचं अनुदान असू दे किंवा आज नवीन क्षेत्रात नवीन उद्योग आणायचे असू दे, रेल्वे आहे, रस्ते आहेत, आज तुळजापूर तीर्थक्षेत्रासारख्या तीर्थक्षेत्राला निधी आणण्याचं काम असू दे, कृष्णा खोऱ्याचं पाणी असू दे, ही सर्व कामं आज दादा हिरिहिरीनं करत आहेत. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आज धाराशिव जिल्ह्यातील जनता आदरणीय दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिली. थोडी बहुत आव्हानं होती, त्याला काय आम्ही समोर गेलो आणि लोकांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलं. आणि धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेने आम्हाला भारतीय जनता पार्टीला स्वीकारलं. आज आमच्या
पंचायत समितीच्या जवळजवळ 3 ते 4 भाजपच्या येतात आणि महायुतीच्या 4-5 पंचायत समिती येईल. जिल्हा परिषद आपली भाजप महायुतीची येणार आहे. मी आणि माझं एकच असं की मी सामान्य जनतेशी एकरूप होऊन पुढच्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये घरकुल असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, ज्या काय शासनाच्या योजना असतील, शेतकऱ्यांपर्यंत शेतरस्ते आहेत, भरपूर योजना MRES आहे, सगळ्या योजना आज सामान्य माणसाच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम मी येणाऱ्या 5 वर्षात करेन.